की फक्त महारांनीच आरक्षण खाल्लं आमचं, महाराज पुढे गेले आणि आम्ही मात्र मागच राहिलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 59 जातींना समान आरक्षण दिलं. मांगाला दिलं, महाराला दिलं, चांबाराला दिलं, ढोराला दिलं, कुंभाराला दिलं, भंगीला दिलं, सगळ्यांना दिलं. का एकट्या महारांनाच दिलं? सगळ्यांना अधिकार समान होते, हक्क समान होते, कायदा समान होता. इतकंच काय तर संधी समान होत्या. मग फक्त महाराज का पुढे गेले? फक्त महारांचीच का प्रगती झाली? याचा विचार करा, याचं अवलोकन करा. महारांनी संघर्ष निवडला म्हणून महारांची प्रगती झाली. महारांनी स्वाभिमान निवडला म्हणून महारांची प्रगती झाली. महारांनी संविधान निवडला म्हणून महारांची प्रगती झाली. महारांनी अंधश्रद्धा सोडली म्हणून महारांची प्रगती झाली. महारांनी शिक्षणाची कास धरली म्हणून महारांची प्रगती झाली. महारांनी पुस्तकं निवडली म्हणून महारांची प्रगती झाली. चैत्यभूमी आणि दीक्षाभूमीला एकाच दिवशी करोडो रुपयांची पुस्तकं विकत घेणारी ही जात आहे. इतकंच काय तर आमच्या बापानं स्वतःच्या पायाला चप्पल घेतलं नाही, पण आमच्या हातात पुस्तक दिलं. आणि आमच्या माईनं सणावाराला नवीन साडी घेतली नाही, पण आमच्या हातात कलम दिली. म्हणून या महारांची प्रगती झाली. म्हणून महारांची प्रगती झाली. तुम्ही करा ना बरोबरी आमची, करा उलटे कामाला. शिक्षणानं बरोबरी करा. उपवर्गीकरणानं बरोबरी होत नसते मित्रा, शिक्षणानं बरोबरी कर. उपवर्गीकरणाने बरोबरी होत नसते मित्रा, शिक्षणानं बरोबरी कर. अण्णा भाऊ लहूजी मोठेच मित्रा, बाप मात्र आंबेडकरच मान्य कर. वेळेचा अभाव आहे त्यामुळे मी थोडक्यात बोलन. आज आम्ही इथं कोणाचाही विरोध करण्यासाठी उभे नाहीत, पण आम्ही आमच्या हक्काच्या रक्षणासाठी नक्की उभे आहोत. आमचा विरोध कोणत्याही समाजाविरुद्ध नाही, आमचा संघर्ष कोणत्याही समाजाविरुद्ध नाही, पण आमचा संघर्ष आहे धोरणाविरुद्ध, अन्यायाविरुद्ध आणि आमच्या भविष्याचा खेळ करणाऱ्या प्रत्येक निर्णयाविरुद्ध. आज आम्ही इथं कोणाचाही हक्क हिरावून घेण्यासाठी उभे नाहीत, पण आमचा आवाज दाबला जाऊ नये म्हणून नक्की उभे आहोत. आमचा कारण उपवर्गीकरण हा केवळ एक प्रशासकीय निर्णय नसून तो लाखो विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा, लाखो तरुणांच्या भविष्याचा, नोकरीचा आणि लाखो कुटुंबाच्या भविष्याचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेल्या सामाजिक न्यायाच्या स्वप्नाचा प्रश्न आहे. त्यामुळं वेळेचा अभाव आहे. शेवटी एवढंच म्हणन की सरकारला जर खरंच अनुसूचित जातींचा विकास करायचा असेल तर आम्हाला थेट 20% आरक्षण द्या. त्यामुळं शेवटी एवढंच म्हणेन, जगानं कितीही टीका केली आमच्यावर, आम्ही कुणा पुढे झुकणार नाही. जगानं कितीही टीका केल्या आमच्यावर, आम्ही कुणा पुढे झुकणार नाही. कारण संविधान लिहिलंय आमच्या बापानं, हे कुठल्या वरदानापेक्षा कमी नाही. आणि गर्व आहे आम्हाला आमच्या जातीचा, की गर्व आहे आम्हाला आमच्या जातीचा, कारण आमच्यावरती बाबासाहेबांशिवाय अजून कोणाचे उपकार नाही, अजून कोणाचे उपकार नाही. जय भीम, जय संविधान.